सगळ्यात सुखी तेच जे स्वतंत्र असतात, नाहीतर बंद सोन्याच्या पिंजऱ्यात पक्षी तरी कुठं खुश असतात. त्यामुळे आभार माना देवाचे जे मनाचे मालक आहेत, नाहीतर दुसऱ्यांच्या मर्जीने जगणाऱ्यांचे हाल खूप वाईट असतात. कारण धन दौलतीपेक्षा आपल्याला काही मौल्यवान असेल ना, तर ती आपली स्वतंत्रता. नाहीतर मोठमोठ्या बंगल्यामध्ये आता सुद्धा कितीतरी जीव गुदमरत आहेत. सासू कधी काही बोलली तर ती आपली आईच आहे असं समजून ऐकायला शिकलं पाहिजे आपण, ते बरोबर. पण सासूने ही आपली लेकच आहे असं समजून घ्यायला हवं. कारण मोठ्यांचं बोलणं ऐकून घेतल्याने भांडण पुढं वाढत नाही असं म्हणतात, पण मोठ्यांनीही लहानल्यांना समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाई फुले रस्त्यावर चालत असताना लोकांनी त्यांच्या अंगावर दगड फेकले आणि आजची स्त्री घरामध्ये, ऑफिसमध्ये आणि नात्यांमध्ये शब्दांनीच जखमी केली जाते. त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांचा लढा शिक्षणासाठी होता आणि आजच्या स्त्रीचा लढा स्वतःसाठीच आहे. त्या काळामध्ये सावित्रीबाईंना समाजाने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आजच्या स्त्रीला स्वतःलाच थांबवायला शिकवलं जातं. स्वप्न कमी बघायला, दुःख गिळायला आणि शांत राहायला शिकवलं जातं. फरक बस एवढाच आहे, तेव्हा वेदना बाहेर होत्या आणि आज मनाच्या आतमध्ये खोल दडलेले आहेत. कॅलेंडरचं पान बदललं म्हणजे एका रात्री जास्त काही बदलत नसतं. बदलतं ते फक्त एक तारीख. नवं जुनं असं काही नसतं. अपेक्षित स्वप्नांची जेव्हा जळून राख होते ना, तेव्हा आयुष्यात काय हरवलं वा भविष्यात काय होणार याची खंत अजिबात नसते. आयुष्य म्हणजे उरतो फक्त एक पाण्यासारखा प्रवाह. कुठे जाणार, कुठे जिरणार, कोण अडवणार काहीच माहीत नसतं आणि कदाचित यालाच आयुष्य म्हणतात. सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते, कारण त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता आणि हा दिवस देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो महाराष्ट्रात. आणि याच दिवसाला महाराष्ट्रात बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणूनही ओळखलं जातं, जे शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी त्यांच्या योगदानाचे स्मरण करतात. माझ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे राजू बाहेरच्या काट्या तोडत होत्या. त्या दिवशी तोडल्या होत्या पण थोड्याशा राहिल्या होत्या तोडायच्या ना, तर राजूला सुट्टी होती, म्हणला मी त्या थोड्याशा तोडतो आता, तोपर्यंत दाजी सगळं आतमधलं धुवून काढतेत. तर घरातले सगळे कामं असे वाटून घ्यावे लागतात, तेव्हा ते सगळे कंप्लीट होतात, नाही तर मग एवढं काही शक्य नाहीये. आणि ॲडेनियमला फुलं यायला लागले, तुम्ही बघू शकता. आता म्हणजे थंडी अजून संपली पण नाही, उन्हाळ्याची हलकी चाहूल लागाय कुठं नाही लागली, तर ते ॲडेनियमला मस्त असं फुल फुललं होतं. अख्ख्या उन्हाळाभर किंवा पावसाळा लागूपर्यंत त्या ॲडेनियमला मस्त फुलं येतात. आता बऱ्याचशा ताईंनी सांगितलंय की ते काट्याचे झुडपं तोडले ना, त्याच्यावरती ॲसिड वगैरे टाका किंवा तिथं काहीतरी असं जाळून द्या, म्हणजे त्या काट्या परत उगणार नाही. तर तेच आम्ही करणार आहे. तर त्यामुळं म्हटलं सगळ्या काट्या एकदम आधी तोडून घ्यावा आणि त्यानंतर मग त्याच्या बुडाला थोडंसं असं ॲसिड वगैरे काहीतरी टाकावा. तर पक्षी हे वरती येऊन बसलाय. फौजी साहेब झाडांना पाणी घालतात ना, तर झाडांच्या मध्ये पाणी घातल्यानंतर ते झाडांच्यात असे टुनुक टुनुक उडणारे किडे वगैरे असतात ना, तर ते बाहेर येतात आणि मग पक्षी ते खातात. ह्या झाडाला आंघोळ घाला ना, हे जे झाड आहे ना याला आंघोळ घाला, कारण त्याच्यात थोड्या थोड्या जाळ्या झाल्यासारखे झालंय. आता इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारापासून झाली होती, तर म्हणलं गणपती बाप्पा आणि स्वामी महाराजांना अभिषेक घालावा आणि मस्त दिवसाची सुरुवात करावा. तर व्हिडिओ मी शूट केला होता, पण एडिटिंग काय झालंच नाही माझ्याशी 2 दिवस, कारण डोकं दुखत होतं माझं. वल्ली मातीन हजरगती म्हणतात ना, तर तसंच आहे. थंडीमुळे माझं एवढं डोकं दुखत होतं ना, ते मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं ना, ते अजून डोकं दुखतं. त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ एडिटिंग केलाच नाही आणि 2 दिवस व्हिडिओ पण टाकला नाही. मी न्यूज पाहत होते ना, तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी कोणी फिरायला गेले टुरिस्ट ठिकाणी, एवढी गर्दी, कोणी कुठं देवदर्शनासाठी गेलेलं, तिकडं पण भरपूर गर्दी होती. चला म्हणलं आपलं कुठं जाणं तर झालं नाही, पण आपल्या घरच्याच देवांची मस्त आपण पूजा करून घेऊ. तर बराच वेळ मी असं देवांच्या सानिध्यात घातलं, देवांना आंघोळ घातली, अभिषेक घातला, मस्त देवांचा साज शृंगार केला, तर छान वाटलं. आपल्याला नाहीच वेळ मिळाला आपल्या जिम्मेदारीमधून देवदर्शनाला जाण्यासाठी, तर सगळं आपल्या जिम्मेदारी सोडून देवदर्शनासाठी जावाच म्हणून असं काही नसतं बरं का. तुम्ही तर ही कथा ऐकलीच असन. भक्त पुंडलिक त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता, त्याला वारीला जायला नाही जमलं, तर विठू माऊलींनी त्यांच्या म्हणजे घरी येऊन त्यांना दर्शन दिलं होतं पहा. त्यामुळे आपल्याला नाहीच जमलं तर काही हरकत नाही, आपण घरी राहून सुद्धा नामस्मरण करू शकतो देवाचं. देव आपल्या भावाचा भुकेलेला आहे, त्याला सोन्या नाण्याची हाव नसते. देव तुळशीच्या एका पानाने सुद्धा प्रसन्न होत असतो.
तर चाफ्याचे झाडाची फुलं, गुलाबाची फुलं असं मी वाहिले होते देवाला आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली होती. त्यानंतर एका बाउलमध्ये पण असे थोडेसे फुलांच्या पाकळ्या टाकत असते मी आणि दुसऱ्या बाउलमध्ये आपलं क्रिस्टलचं कासव आहे आणि छोटा फरचीचा तुकडा आहे ना, त्याच्यावरती रांगोळी काढायची राहिली होती अजून, तर रांगोळी काढून घेते म्हणलं. आणि मनी प्लांटच्या कटिंग सगळ्या घरामध्ये मी अशा बॉटलमध्ये लावलेल्या आहेत ना, तर मंदिरामध्ये सुद्धा मी बॉटलमध्ये मनी प्लांट ठेवलं आहे बरं का. आमच्या इथं कोणी पाहुणे रावळे आले ना, ते म्हणतात घरादारात जिकडं पाहावा तिकडं दिसते झाडं दिसतेत. तर असं हिरवगार मस्त ग्रीनरी मला आवडते, त्यामुळं घरामध्ये पण मी झाडं लावलेत आणि बाहेर तर आपल्या दोन्ही गार्डनमध्ये भरपूर झाडं आहेत. झाडांच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. तर मला झाडं आवडतात, त्यामुळे मी असं झाडं लावत राहते. मनी प्लांट तुम्हाला लावायचा असेल ना, तर घरामध्ये पूर्व आग्नेय कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावायचा, तर ती दिशा शुभ मानली जाते मनी प्लांटसाठी. किचनमध्ये पूर्व आग्नेय कोपऱ्यामध्ये मी मनी प्लांट लावलेले मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलं पण. तर आग्नेय कोपऱ्यामध्ये असं मनी प्लांट ठेवायचं बॉटलमध्ये का होईना. नवीन वर्षाची मस्त अशी सुरुवात करावं म्हणलं, त्यामुळे मी हळदीचं लेपन पण केलं आणि रोज दारामध्ये थोडीशी रांगोळी काढत असते मी. पण जरा थोडं ऊन पडलं ना, मग रांगोळी काढते मी बाहेर, कारण खूप थंडी वाढली नाही इतक्यात, त्यामुळे थंडीत काही बाहेर येत नाही. सकाळी उठल्यानंतर घरातलं आवरत बसते आणि ऊन पडल्यानंतर मग बाहेरचं सडा रांगोळी सगळं करून घेते. तर एकदम छोटीशी मस्त सिंपल रांगोळी काढली मी हातानेच, बिना साचेची बरं का. तर छान वाटते ती पण. त्याच्यामध्ये आता हळदी कुंकवाचे असे रांगोळीचे कलर भरून घेते. आणि हळदीने काही मी रोज नाही सारवत बरं का, इथं फरचीवर कधीमधीच सारवते, नाहीतर मग एक असं रांगोळीचा छापा मारून देते घाई गडबडीमध्ये. पण म्हणलं थोडी हळद उरली होती, तर ते थोडंसं एका फरचीवर मी सारवते आणि रांगोळीचा छापा मारून देते. आता संध्याकाळ झाली होती, फौजी साहेबांनी मी निघलो होतो बाहेर फिरायला. सूर्य मावळतीला गेला होता. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. प्रेमात जाऊ. धन्यवाद. न भांडता जाऊ. आमच्या हातात थोडा कधी लगेच आमचं आहे का, व्हायला पाहिजे त्यातच प्रेम आहे, बाकी काय. पुढे गेली काय नाही, ते आलते फिरायला, लहान मुलगी माझी मुलगी. अच्छा, मुलीची मुलगी नाही आपल्या चक्कर मावशी ती मागे. हा हा हा. हो, तर संध्याकाळचे 5-5:30 वाजले असतील ना, 6 वाजत आले संध्याकाळचे. फौजी साहेबांनी निघलो फिरायला. आम्ही फिरायला निघलोच होतो, तितक्यात राजू दिसला समोरून. कामावरून तो येत होता आणि त्याला ना अजिबात थंडी सहन होत नाही, त्यामुळं कामावर जाताना येताना तो असं टोपी बिपी घालून मस्त पॅक होऊन जात असतो. हे बघा टोपडं. थंडी वाजती खरं काय. लवकर आला आज खरं काय. आता होळीची तयारी. हा का, भेटल्या का ठेवावं लागेल होळीसाठी. आम्ही फिरून आलो, त्यानंतर घराजवळ आपण बाकडं ठेवलेलं आहे ना, तिथं आम्हाला बसायचं होतं, पण तिथं 3-4 बायका बसलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही दुसरीकडे जाऊन बसलो. आता सकाळी जास्त थंडी असते ना, त्यामुळे कोणी काही फिरायला येत नाही सकाळी, पण संध्याकाळी खूप गर्दी असते, लोक फिरायला येतात. आणि घराच्या पलीकडं अजून बसलेले तुम्हाला दाखवते, वयस्कर काका ते असे संध्याकाळचे फिरायला येतात. मस्त त्यांची मैफिल बसते, गप्पा गोष्टी मारतात अर्धा-1 तास आणि मग जातात. ह्या काकांना त्यांना पाहिलं ना, असं वाटतं सासू सासरे आई वडील पाहिजे होते, कारण जुने माणसं घरामध्ये असलेलं किती चांगलं वाटतं ना. जुनी परंपरा, जुनी रीतिरिवाज, आपल्याला भरपूर काही त्यांच्याकडून शिकायला मिळतं. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं जावो, ही स्वामींचरणी प्रार्थना. माझ्याकडून पण तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर फिरून आलो आणि बसलो आता इथं. हे बकऱ्या पाठीमागं चरायला आल्यात, म्हणजे आता हळूहळू घराकडे जात असतील त्या. म्हशी पण आहेत. शेण पावा लागेल गौऱ्यांना. शेण सापडून ना इकडे फिरलं तर नाही भेटत. हा ना, उद्या जाऊया का? उद्या जाऊ. हा ना, आता होळीला गौऱ्यांची तयारी करून ठेवावं लागेल, कारण अचानक मग मिळत नाही, नाही का. थोडंसं
4-5 जरी वाळून ठेवलं तरी पुरे होते नाही ना. लय वाटत. आणि चुलीला तर काय आपल्याला लाकडं असते त्याच्यामुळं गौऱ्यांची काही गरज पडत नाही आता. पण होळीला शास्त्रानुसार गौरीच लागती. गौऱ्या विकत आणावं लागत. हा विकायला येतात गौऱ्या. हो, इथं बाजारात गौऱ्या विकायला येतात. आणि घटाच्या वेळेस माती सुद्धा विकायला येते. पण आपल्या इकडे सगळं मोकळं आहे त्याच्यामुळे आपण इथूनच घेतो. आणि आतमध्ये जे खेडेगावात लोक राहतात त्यांना असं इकडं शेत माहीत नाही ना, नवीन लोक आलेले किंवा जास्त सिटीमध्ये राहतात तर ते मग विकत पण माती घेतात असे. गौऱ्या विकतच घ्यावं लागत शहरात. हो, सिटीमध्ये विकतच घ्यावा लागतात. पण आपल्या इकडं अनिशा जनावर येतात तर मग शेण सापडून जातं. हे पा, गाई म्हशी बकऱ्या, त्यांच्या गळ्यामध्ये घंटी वाजती, किती छान वाटतं ना. तर आता फिरून आलो आणि आलो टेरेसवरती. तर रोज संध्याकाळचं थोडा वेळ का होईना असं टेरेसवरती आल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. तर येऊन बसलो हे पा मस्त चोपाळ्यावरती झाडांच्या सानिध्यात. एकदम भारी वाटतं. निवांत वाटतं एकदम ना. एकदम मस्त. हो राजशेठ, काय नियोजन काय आहे? काय नाही, डोक्यात पाणी घालायचं. डोक्याला पाणी घालायचं. हा, झाडांना पाणी घालायचं. झाडांना पाणी घालायचं. मी म्हणलं डोक्याला कोणतं पाणी घालतोय आता. त्याला बोलायचं होतं झाडांना पाणी घालायचं डोक्यात. त्याच्याकडून बोललं गेलं की डोक्यात पाणी घालायचं. डोक्यात पाणी घालायचंय, झाडांना पाणी घालायचंय. पोट दुखायला असं. तर हे पा झाडांना पाणी घालायची तयारी आहे. बसलो थोडा वेळ. आकाश म्हणला जा तुम्ही टेरेसवरती बसा, तोपर्यंत मी चहा करून आणतो तुम्हाला. झाला असन, करतय पोरग. आता थंडी आहे, थंडीमध्ये पानगळती चालू झाली. आता थंडी गेली का वसंत महिना येईन आणि चैत्र पालवी फुटून. आता काय रे ते जार्किन नाही. काय म्हणते ते जार्किन? जार्किन नाही ते, हुडी म्हणतात त्याला. हुडी काय म्हणतात? हुडी. जार्किन ते म्हणतोय जार्किन. काय रे काय झालं? हे पा आला चहा है ना रे. नाही पाणी आणावं लागेल. पाणी घेऊन येऊ आहे का? नाही, त्याच्या दाजींला आहे ना पाणी लागतच आहे ना. हा, नौटंकी. घेऊन येतो. रविवारी ना सकाळ सकाळ आपल्याला बदली करायची. कारण इथं राडा करून जमणार नाही. कारण मॅट घ्या, त्याच्यावर परत ती भरायची. हे काय काम सोपं नाही. नाही ना, 2-3 झाडे. हा, एक सोनचाफ्याचे आणि एक मला वाटतं कोणते सोनचाफा, अजून 1-2 झाडे गुलाबाचे. हा, इकडे तिकडे उचलून इकडे घ्यायचे गुलाबाचे. ते कोपऱ्यामध्ये गेले तिकडं. आणि पांढरी कलर मारते नाही. त्या दिवशी याला कुठं डाग आहे कलर मारा. भारी मारतात कलर. डाग कलर मारायच ठेव त्यांना. त्या दिवशीचा म्हणजे तो उरलेला याचा नाही उरलेला. मग तेवढं बादलीला मारा ते पांढऱ्या. सगळे बादल्या एकसारखे दिसतात आणि तेवढी पांढरी वेगळी दिसते. तिला कलर मारून टाका तेवढा. मारेंगे ना भाई, मारेंगे ना. गेले थंडी कमी आहे आज. उठा उठा. नक्की जर आला लागलं मला ती माहिती. डोक्यात कप पाणी म्हणतो मी. लागलं त्याला. चला. ते बोर्ड मध्ये थोडस प्रॉब्लेम झालाय. ते शुभमला दाखवावं लागल लाईटीचं. ते बोर्डच मला वाटतं काहीतरी का आतमध्ये वायर हे झालं. नवीन नवीन आहे तरी पण काय होते काय माहिती. नवीन बटन बसवलं.
चांगलं असं होत असं. होतं पार्किंग होतं. लाईट आहे. याला एवढा चोपळा आवडतो की बस. वरती येतो आणि चोपळा मस्त झोका खेळत बसतो. खालच्या घरातल्या जाळ्या काढू लाग मला आधी नंतरही झाल्या काढ. आज माझ्या जाळ्या झाल्या थोडा काने कोपऱ्याला. कोणतं स्टोर रूम? मग मी नाही स्टोर रूम तुम्हाला साफ करू लागत, तुम्ही तुमचंच करा. कधी रविवारी करायचं स्टोर रूम. हे 2 झाडं चांगले व्हायला मुकायला. ते पाणी टाकलं जास्त पाणी होतं राजू. जास्त पाणी ओके 2 झाडाला हे मधल्या याला एका याच्यात गेलं बघ. याला पाणी टाक बरं. फुटलेलं आहे ते. त्याला पाणी टाक ना. त्याला पाणी नाही. ते काय माहितीये का, ते गुलछडी नाही का असे दाणे मोठाले, ते पांढरी फुलं येते ती गुलछडी. टेरेसवरती चहा पाणी झालं, सगळ्यांनी मस्त थोडा वेळ एकत्र टाइमपास केला. त्यानंतर दिवाबत्तीचा टाइम झाला होता ना, मी आले खाली दिवाबत्ती करायला लागले. तर मी दिवाबत्ती करायला लागले ना, राजू आलाच पाहिजे. तर तो पण मला असं दिवे वगैरे लावू लागतो मग संध्याकाळचं. आता हा माठातला मनी प्लांट आहे ना, तो खिडकीवर गेलेला आहे ना, तर थंडीमध्ये त्या मनी प्लांटचे पण काही पानं गळालेत बरं का, पिवळे होऊन. तर थंडीमध्ये असं होतं, पानगळती होती ना, झाडाला अजिबात पानच व्यवस्थित राहत नाही आणि कचरा पण भरपूर होतो. सकाळी असं झाडलं ना, संध्याकाळपर्यंत पूर्ण ते सुकलेल्या पानांनी गच्च भरतं पोर्च. आता तुळशी वृंदावनाला कलर दिल्यापासून मी दिवे लावायला खूप जपते बरं का. ते तुळशी वृंदावन मी अजिबात काळं होऊन देणार नाही किंवा तेलकट पण होऊन देणार नाही. जो दिवा लावलाय ना मी, त्या दिव्याखाली पुन्हा मोठा मातीचा दिवा ठेवत असते, म्हणजे ते खाली तेलकट होणार नाही. आणि इकडं शमीच्या झाडाला पण दिवा लावते. तर शमीच्या झाडाला सुद्धा एक पण पान राहिले नाही बरं का थंडीमुळं. आणि पोर्चमध्ये थोडंसं सारून मी रांगोळीचा छापा मारला होता. संध्याकाळचा तिथं दिवा लावला की खूप भारी वाटतं. आणि ग्रीन मॅटचे तुकडे उरलेले होते ना, तर ते उंबरठ्याजवळ तिथं मी टाकलेत ना, ते सुद्धा खूप भारी वाटते. आणि हे पहा, राजूने खिडकीमध्ये सुद्धा दिवे लावलेत. तर थोड्या वेळ आम्ही दरवाजा उघडा ठेवला. त्यानंतर मच्छर जातात आतमध्ये ना, त्यामुळं मग लावून घेतला मी. जास्त वेळ काही उघडा ठेवत नाही, आतमध्ये मच्छर जातात त्यामुळं. तर चला, हा छोटासा व्हिडिओ मी तसं एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.